सांगवी परिसरातल्या पीएमटीच्या मुख्य बसस्थानकावर लक्ष्मण काची यांच्या लज्जतदार चहाची चव अनेकांनी चाखली आहे। मात्र आता हा चहा खरोखरच स्पेशल झालाय। एक कटिंग चहाचं पेमेंटही तुम्ही आता पेटीएमच्या माध्यमातून करू शकता। त्यासाठी काचीनी पेटीएम अकाउंटचा नंबर त्यांच्या टपरीवर लावलाय। ग्राहकाने हा कोड स्कॅन करायचा, पैसे ट्रान्सफर करायचे आणि चहा प्यायचा। कस्टमरांचं आपल्याकडे पहिल्यापासून येणं जाणं खूप आहे आणि एक नातं बनलं आहे। अशा वेळेस मग सुट्टी आता हे मोदी साहेबांनी चालू केल्यामुळे थोडं सुट्टीची चणचण जाणवू लागली। त्यामुळे काय कस्टमरला प्रॉब्लेम यायला लागला, आम्हाला पण कस्टमरला फेस करायला प्रॉब्लेम यायला लागला। मग आमच्याच कस्टमरपैकी एकाने पेटीएमचा मला एक आइडिया सुचवली। ये सुविधा हम लोग के लिए तो बहुत काफ़ी मीन्स दिन भर आदमी काम करता है, चाय तो पीता ही है। ठीक है, आम जनता अगर इसको और यूज़ करेगी और किराने वाले लोग भी यूज़ करेंगे तो एक सपोर्ट मिलेगा। लक्ष्मण काचीजींनी चहाच्या टपरीवरती जे सुरू केले पेटीएम सर्व्हिस, त्यामुळे आम्हाला खूपच फायदा झालेला आहे। आणि आज जे मोबाईलमध्ये आम्ही पेमेंट करतोय त्यामुळे खूपच आम्हाला परवडत आहे आणि डायरेक्ट त्यांच्या बँकेतच पैसे चाललेले आहेत। सध्या सुट्या पैशांच्या अभावी अडचण निर्माण झाली आहे, पण काचीनी तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यावर नामी शक्कल शोधली आहे। 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात त्रास होतोय, पण हा त्रास देशासाठी सहन करायला काहीही हरकत नाही। या त्रासातून मार्ग काढण्यासाठी लक्ष्मण काची या चहावाल्यानं पेटीएमच्या मार्गाचा उपयोग केलाय। अशाच पद्धतीने सर्वसामान्य माणसांनी यावर काहीतरी तोडगा काढत देशाचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।